राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आपल्या सहकारी आमदार आणि मंत्र्यांसोबत तसेच स्मारक समितीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र गवई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे तसेच महाराष्ट्र राज्य लघुविकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या समवेत जाऊन मध्यवर्ती स्मारकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतलं। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने दीक्षाभूमीचा विकास असेल, चैत्यभूमीच्या बाजूला जे आपल्या बाबासाहेबांचं इंदू मिल स्मारक, इंदू मिलच्या जागेमध्ये भव्य दिव्य जागतिक दर्जाचं आपण स्मारक करतो आहे, जगाला हेवा वाटावं असं स्मारक उभं राहतं आहे, याचा देखील आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार शिका, संघर्ष करा, संघटित व्हा आणि तळागाळातल्या सर्वसामान्य दलित, शोषित, पीडित या सगळ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारांनी केलं। आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने देखील आज आपण प्रत्येक तालुकानिहाय संविधान भवन देखील बांधतोय। संविधान दिन देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात सुरू झाला। आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार जे आहेत हे विचार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहेत। आणि म्हणून त्यांच्या राज्यघटनेमुळे त्यांनी जी घटना लिहिली ती जगातली सर्वोत्तम घटना आहे। अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्वोत्तम घटना तयार केली आणि त्या घटनेवर आपल्या देशाचा कारभार सुरू आहे, राज्याचा कारभार आपण करतो आहे। आणि म्हणून त्यांच्याचमुळे सर्वसामान्य परिवारातली व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदांवर काम करण्याची संधी बाबासाहेबांच्या विचारांच्या घटनेमुळे प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि आज सगळ्यांनाच मी आजच्या